नमस्कार शेतकरी मित्रांनो, परत एकदा पाऊस चालू झाला आहे. आनंदाची गोष्ट आहे, पण त्यासोबतच येतो तो म्हणजे करपा. तर आता केळी बागायतदारांनी ह्यात सध्या आपण प्रिकॉशन म्हणून काही कामं करायची आहेत. तर काय करू शकतो की ज्यांची येण होती त्या प्लॉटवरती करपा येणं थोडंसं स्वाभाविक असतं, कारण की येण होणाऱ्या जी झाडं असतात त्यांना लवकर स्ट्रेस आलेला असतो आणि त्या स्ट्रेसमध्ये त्या झाडावरती रोगांचा अटॅक लवकर होतो. त्यामुळे काय करायचं आहे की जर तुमच्या प्लॉटवरती ऑलरेडी थोडा करपा असेल किंवा जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या प्लॉटवरती थोडा करपा येऊ शकतोय, तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की प्रिव्हेंशनमध्ये ऑलरेडी स्प्रे चालू करा. ह्यामध्ये औषधं कोणती वापरायचे, तर ॲमिस्टाटॉप वापरू शकता, पिक्सॉर वापरू शकता, स्कोर वापरू शकता, टिल्ट वापरू शकता. टिल्टमध्ये थोडंसं झाडाची वाढ थोडी फुटते, पण चांगलं आहे औषध ते पण. तर अशी औषधं तुम्ही वापरू शकता. याच्यामध्ये तुम्ही झिंकचा वापर करणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो की झिंक हे तुमचं रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. तसेच जर तुम्ही 05234 वापरू शकता, 06020 वापरू शकता, जे रोगावरती कंट्रोल आणण्यासाठी चांगलं मदत करतं. फक्त एक लक्षात ठेवा, झिंक आणि 5234 किंवा 6020 याचं कॉम्बिनेशन करायचं नाही, कारण की ते थोडंसं प्रिसिपिटेशन होण्यास कारणीभूत ठरतं आणि ज्यामुळे औषध फुटू शकतं आपलं. तर फक्त एक काम करा की ज्यावेळी पण औषधं फवारताय त्यावेळेस खोडावरती औषध फवारणं खूप गरजेचं आहे. मी मागं पण एकदा सांगितलं होतं की तुमचा करपा हा खोडावरती असू शकतो आणि तो तुम्ही जर कंट्रोल नाही केला तर तो ऑटोमॅटिकली वर जातो. सो तुम्ही औषध मारताना खोडावरती हे औषध जाणं गरजेचं आहे. व्यवस्थित पानावरती औषध फक्त जर मारलं आणि तुम्ही जर खोडं टाळली तर खोडावरचा परत आणि करपा हा पानावरती डेव्हलप होऊ शकतो. आता ही झाली येण परिस्थिती. आता ज्यावेळी तुमची रोपं छोटी असतात, छोटी उदाहरणार्थ किंवा आपण 3-4 महिन्याचे प्लॉट आहेत, त्या प्लॉटवरही काही जागी करपा दिसतोय आता. तर बऱ्याचदा काय होतं की जे खालची पानं जी आहेत ती जमिनीला टेकल्यामुळे त्याच्यावरती करपा येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आता दोन वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घ्या. इर्विनिया रॉट हा वेगळा आहे आणि करपा हा वेगळा आहे. इर्विनिया रॉटमध्ये पान पिवळं पडतं आणि वाळतं. करप्यामध्ये पान पिवळं पडतं, पण पान पिवळं पडताना चट्टे पडतात आणि त्या चट्ट्याच्या मध्ये जर बघितलं तर काळा डॉट तयार होतो आणि नंतर पान वाळायला चालू होतो. तर जी छोटी रोपं आहेत त्यांनी सुरुवातीपासूनच जर हलकी औषधं वापरली तुम्ही, जसं की ब्ल्यू कॉपर असेल, M45 असेल, त्याच्यानंतर 22 असेल, तर ही अशी जर औषधं वापरली तर तुमचा कंट्रोल लवकरच पहिल्यापासूनच कंट्रोलमध्ये करपा राहू शकतो. साधारणपणे 15 ते 20 दिवसातून कमीत कमी 15 दिवसाला तुम्ही औषध मारणं गरजेचं आहे. आता काय करायचं आहे की ज्यावेळी रोपं छोटी असतात त्यावेळी तुम्ही स्कोर कवचचा हात घेऊ शकता, ॲमिस्टाटॉप वापरू शकता, ब्ल्यू कॉपर वापरू शकता, रोको वापरू शकता, ओसाइड वापरू शकता, कर्जेट वापरू शकता. तर असे वेगवेगळे जे औषधं आहेत आपले ती वापरू शकता. जसं की तुम्ही झिंक आणि 05234चा 6020चा वरती येन पिरियडमधल्या कंडिशनला वापरायचं आहे, तसंच तुम्ही आधी पण वापरू शकता. फक्त की दोन्हींचं मिक्सर करू नका. बऱ्याचदा काय होतं की डेफिशियन्सी हे वेगवेगळ्या कारणास्तव असतात आणि ह्या पिरियडमध्ये येण होणारे असू दे किंवा छोटी पिल्लं असू दे, शक्यतो युरियाचा वापर किंवा अमोनियम सल्फेटचा वापर ज्या प्लॉटवरती ऑलरेडी करपा आलेला आहे त्यांनी टाळणं गरजेचं आहे. जर तुम्ही युरिया किंवा अमोनियम सल्फेटचा जास्त वापर ह्या पिरियडमध्ये जर केला तर तुमचा करपा हा जास्तच वाढत जाणार आहे, कारण की नायट्रोजन जेवढा जास्त देणार तेवढी कवकवीत वाढ हा खूप फास्ट होते. पानामध्ये कवकवीतपणा वाढतो, त्यामुळे रोग लवकर येऊ शकतो. अशा रीतीने तुम्ही झाडावरती करपा येऊ नये यासाठी सगळ्यात प्रिव्हेंटिव्ह काम करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जर करपा आलात तर नक्कीच तुम्ही ह्यातले औषधं फवारू शकता, परंतु त्याच्या आधी प्रिव्हेंटिव्हमध्ये 10 ते 15 दिवसाला कमीत कमी तुम्ही फवारे सध्या चालू करा. आणि जे झाडं येन पिरियडमध्ये आहेत त्यांना तुम्ही खाली जरी एखादा ब्ल्यू कॉपरचा किंवा जरी तुम्ही रोकोचा हात जरी खालच्या पानावरती मारला तरी फारशी काय अडचण येत नाही. हा, पण वरची पानं जर जात असतील तर मात्र नक्कीच चांगल्या औषधाचा वापर करणं गरजेचं आहे. धन्यवाद.